इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वर्षातून 2 वेळा साजरी होते, एक तारखेप्रमाणे आणि दुसरी म्हणजे तिथीप्रमाणे। पण 2 वेळा जयंती का साजरी करतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासनाकडून एका वेळी साजरी केली जाते, तर लोकांकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते। यामागील भावना काय? काही शिवभक्तांची अशी भावना आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या शिवाजी महाराज यांना असं वाटत होतं की जरी परकीय संलग्नना असल्या तरी देशाची संलग्नना सुरू व्हावी। त्यांनी शालिवाहन शाखेची सुरुवात केली, तिथीला महत्त्व दिले। परकीयांची संस्कृती जिथे लादण्याचा प्रयत्न झाला होता ते नाकारून प्राचीन संस्कृतीला प्रतिनिधित्व केले। तसेच महाराजांनी भाषा शुद्धी देखील केली। म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची त्या संस्कृतीचं संवर्धन केलं आणि ज्या संस्कृतीला विरोध केला म्हणून आज काही शिवभक्तांकडून शिवजयंती तिथीनुसार साजरी केली जाते। 2-2 वेळा शिवजयंती साजरी करायला कोणताही वाद नाही। शासनाकडून जी शिवजयंती साजरी केली जाते त्यामागे शासनाची भूमिका अशी आहे, ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते। कारण तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला दरवर्षी तारीखही बदलली जाते, म्हणून शासन तारखेनुसार शिवजयंती साजरी करत असते। राज्यात तसेच देशात आज जी काही परिस्थिती आहे त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराजांचे काय महत्त्व आहे यावर सांगायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी भ्रष्टाचारमुक्त समाज केला। तसेच महिलांचे रक्षण करणारे राज्य त्यांनी स्थापन केले, महिलांना प्रतिष्ठा निर्माण करून दिली। मानवतेचा कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केले। त्यांनी रयतेच्या राज्यात प्रत्येकाचा विचार केला। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची देवांविषयी श्रद्धा होती, अंधश्रद्धा नव्हती। तसेच महाराजांनी विज्ञानवादी समाज आणि भयमुक्त समाज निर्माण केला होता। या सर्व बाबी पाहता आजही शिवाजी महाराज यांचे महत्त्व आणि त्यांच्याकडून तरुणांनी या गोष्टीची प्रेरणा घ्यावी।